सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादम् शङ्करं लोकशङ्करा। जयाचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। हे बंधू म्या श्री चरण श्री गुरूंचे श्रीराम। सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा। वंदे गुरुपरंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। राजकुमार यांनी आपला व्हिडिओ बंद करावा. राजकुमार न च मस्थानि भूतानि पश्च मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. हा विषय खूप महत्वाचा आहे. हा ऐश्वर्य योग आहे. पश्चिमे योगमैश्वरम. भगवंत स्वतःच अस्तित्व सांगू इच्छितात आहे आणि आपल्या समोर ते व्यक्त करू इच्छितात आहे. आणि आचार्यांचं म्हणणं आहे अतएव असंसर्गित्वात् मम. मी संसर्गयुक्त नाही. मग माझ्यामध्ये भूत कसे असतील? शंकर भाष्याचा प्रारंभ त्यांनी आहे. आणि आचार्य त्या ठिकाणी सांगतात हे कसं शक्य आहे. हा विषय अतिशय बारकाईने ऐकायचा आहे. या विषयाला खूप मोल आहे, अतिशय महत्व आहे. आणि जर हे महत्व आम्ही समजून नाही घेतलं तर मग आम्हाला जे समजायचंय ते समजणारच नाही. भगवद्गीतेचं बरंच बारकावे याच्यामध्ये आहे.
आणि हे बारकावे आम्हाला ओळखून घेता आले पाहिजे, हे बारकावे आम्हाला समजून घेता आले पाहिजे. माऊली या ठिकाणी फार सुंदर उदाहरण देते. अथवा भूते माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या पुन्हा तू काही चुकू नको. याच्यामध्ये चूक नको करू अर्जुना. सगळे भूते माझ्या ठाई आहे, पण या भूतांमध्ये मी नाही. आता हे सगळं कसं आहे, समजून घेतलं तर बरोबर आहे, आणि नाही समजून घेतलं तर मग डोकं फिरतं माणसाचं, गोंधळ होतो. आणि हा गोंधळ होऊ नये हा महत्वाचा उद्देश आहे. म्हणून नच मस्तानी भूतानी. हा 5वा श्लोक आपण आता बघूया. आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, मस्थानी सर्व भूतानी, सगळे भूत माझ्याच ठिकाणी. आणि आता म्हणतात नच मस्तानी भूतानी, बोलात बोल नाही असं वाटतं. या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहे असं वाटतं. मला सारखं असं वाटायचं की याचं आपण एक उदाहरण द्यावं, पण कोणीच याचं उदाहरण दिलेले नाही. तरी एक समजण्यासाठी उदाहरण द्यावं वाटतं मला. शास्त्राच्या कसोटीवर पूर्णपणे हे उदाहरण उतरणार नाहीये याची जाण आहे, पण समजण्याच्या दृष्टीने हे उदाहरण मदत करेल. वीज असते की नाही, विजेमध्ये प्रकाश तत्व आहे. वीज तत्व म्हणजे प्रकाश तत्व. म्हणजे विजेमध्ये प्रकाश आहे. म्हणजे वीज जर चमकली आकाशामध्ये, लख्ख प्रकाश पडतो. केवढ्या वरती वीज चमकते आणि आम्हाला लख्ख प्रकाशात त्या क्षणाला आजूबाजूच दिसतं. इलेक्ट्रिकचे 2 वायर जर एकमेकांना लागले तर एकदम त्यातून प्रकाशाच्या ठिणग्या बाहेर पडतात किंवा अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात. म्हणजे विजेमध्ये प्रकाश आहे की नाही, म्हणजे वीज प्रकाश रूप आहे. शास्त्राच्या कसोटीवर उतरणारं नसलं तरी समजण्यासाठी हे उदाहरण मी काल रात्रीपासून हे उदाहरणच मला सारखं डोक्यात घोळत आहे. विजेमध्ये प्रकाश आहे, वीज प्रकाश रूप आहे. म्हणून विजेपासून प्रकाश निर्माण होतो. आता आपण सगळेजण घरामध्ये ट्यूबलाईट लावून बसलो आहे, म्हणजे विजेपासून ट्यूबलाईटच्या माध्यमातून प्रकाश आलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या अंगावर प्रकाश आहे, माझ्याही अंगावर प्रकाश आहे, म्हणून तुम्ही मला पाहू शकताय. आता या प्रकाशामध्ये वीज आहे का? या प्रकाशात वीज आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. प्रकाशात वीज नाही आहे, विजेमध्ये प्रकाश आहे. पण प्रकाश विजेमध्ये आहे, प्रकाशामध्ये वीज नाही. म्हणून नच मस्तानी भूतानी, माझ्यामध्ये भूत नाही आहे. वीज प्रकाशाच्या म्हणजे उजेडाच्या संसर्गामध्ये नाही. शास्त्राच्या कसोटीवर हे उदाहरण का उतरत नाही
याचं मला इथे कारण सांगायचं नाही, कारण मला हे समजावून सांगायचं आहे. समजण्यापुरतं फक्त एवढं उदाहरण घ्या आणि मोकळं व्हा. त्याचा जर किस काढाल तर मग हे शास्त्राच्या कसोटीवर उतरत नाही आहे. दुसरं उदाहरण देतो. नदी किंवा तलाव असतो गावामध्ये, पाण्याचा साठा असतो मोठा, आणि गावामधले जे लाईट असतात लागलेले ते त्या नदी आणि तलावाच्या पाण्यामध्ये दिसतात. गावात असलेले रस्त्यावरचे लाईट त्या नदीच्या आणि तलावाच्या पाण्यामध्ये दिसतात. आता पाण्यामध्ये लाईट आहे हे बरोबर आहे, कारण त्या पाण्यामध्ये लख्ख प्रकाश दिसतोय. लाईट आहे, मोजून सांगू शकतो एवढे एवढे आहेत. पण लाईट मध्ये पाणी आहे का हो? नाही आहे. न च मस्थानी भूतानी. माझ्यामध्ये भूत आहेत, भूतांमध्ये मी आहे, पण माझ्यामध्ये भूत नाही. न च मस्थानी भूतानी. बस समजून घेण्यापुरता हे दोन छोटेसे उदाहरण आहेत. इथे शास्त्रावगाहन करण्याच्या मागे लागू नका, समजून घ्या. मग आता शास्त्रावगाहन कसं करायचं त्याचं उदाहरण सांग. त्या उदाहरणाला शास्त्राला धरून घ्या. आचार्य प्रश्न विचारतात. स्वतःच्या भाष्यामध्ये आचार्यांचा प्रश्न आहे, मग त्या भूतांचा माझा संबंध कसा, सांगा. जर भूत माझ्यामध्ये नाहीत मग भूतांचा आणि माझा संबंध कसा, ते मला कळू द्या. मग आता संबंध किती प्रकारचे हा प्रश्न सुरू होतो. आता संबंध दोन प्रकारचे आहेत. एकाला म्हणतात संयोग संबंध. दोन द्रव्यांचा संयोग होऊ शकतो. दूध आणि पाणी यांचा संयोग होतो. पाण्यामध्ये दूध आहे की दुधामध्ये पाणी आहे हे आपल्याला प्रमाणावरून ठरवावं लागतं, पण दूध आणि पाणी यांचं बेमालूम मिश्रण होतं. या मिश्रणाला संयोग संबंध म्हणतात. रूप आणि गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. 24 तत्व आहेत, त्यातलं रूप आणि गुण सांख्य 24 मानतात. हे द्रव्य मानले गेले आहेत. द्रव्य म्हणजे द्रव पदार्थ असा अर्थ नाहीये. 24 तत्वांना द्रव्य म्हणतं सांख्य. आणि कुठला तरी जो गुण असतो त्याच्याशी त्याचा संबंध येतो, आणि म्हणून पदार्थाच्या दोन पदार्थांच्या अस्तित्वाशिवाय संयोग संबंध अस्तित्वात येत नाही. मग आता दोन पदार्थ कोणते आहेत? एक ब्रह्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. हे ब्रह्माचं ऐश्वर्य आहे. आणि दुसरं जगत आहे, जगदौ व्यक्त मूर्तीना. दुसरं जगत हे उदाहरण घेतलं आहे. जगत कसं आहे? सगुण आहे, साकार आहे, सावयव आहे, शांत आहे. निर्गुण, निराकार, निरवयव, अनंत
सगुण साकार सावयव शांत या दोन परस्पर वस्तूंचा एकमेकांशी संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही आणि म्हणून संयोग होऊ शकत नाही. संयोग जर होऊ शकत नाही तर वियोग कसा होईल? आपला विषय संयोग संबंध चालू आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट. असा मनुष्याचा जो मेळ आहे हा क्षणिक आहे असं गदिमांनी वर्णन केलं आहे रामायणात. गदिमांच्या काव्यामध्ये गदिमांनी हे वर्णन केलं आहे. पण इथे दोन भूतांची भेट सांगितली आहे. इथे अव्यक्त तत्व आणि भूत यांच्या भेटीचं हे वर्णन नाही. म्हणून ब्रह्मतत्व आणि जगत यांचा संयोग संबंध होऊ शकत नाही, नाही आणि नाही. किती छान समजलं आम्हाला, सगळ्यांना समजलं. मला खात्री आहे की हे सगळ्यांना समजलं. एक निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, अनंत आहे. एक सगुण आहे, साकार आहे, सावयव आहे आणि संपणारा आहे म्हणजे शांत आहे. त्यामुळे या दोन गोष्टींचा संयोग संबंध होऊ शकत नाही. समजलं की नाही? मस्त समजलं. आता आहे ना, तुम्ही आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं की याच्यानंतर आम्ही संयोग संबंध कधीही विसरणार नाही. तुम्ही ऑफलाईन असते ना, छान प्रश्न विचारले असते. दोन जणांचा देह हा जगतातला भाग आहे आणि ब्रह्म हा एक भाग आहे. ब्रह्म आणि जगत म्हणजे ब्रह्म आणि देह. आपण दोन शब्द थोडेसे कोणते कशाशी जुळवायचे ते पाहू. ब्रह्म आणि जगत, आत्मा आणि देह. व्यष्टी सापेक्ष म्हणाल आत्मा आणि देह, समष्टी सापेक्ष म्हणाल तर ब्रह्म आणि जगत यांचा मेळ होऊ शकत नाही. समजलं? समजलं. मग देहातून प्राणोत्क्रमण झाल्यानंतर रडायला पाहिजे काय? समजलं असेल तर रडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. का? संयोगच नाही तर वियोग कुठे आहे? आता वियोगावर मग मोठं काव्य केलं जात. सूर्य तळपतील, चंद्र काय होईल, तारे आपल्या नभी वावरतील, नद्या वाहतील, हिरवगार पहाड राहतील. असं दुःख भर विदारक वर्णन करून आम्ही दुःखी होतो. आमचा ज्या जगताशी संबंधच नाही, संयोगच झाला नाही, तिथे वियोग होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून तुमचा माझा संबंध आता संपला असं म्हणण्याचं कारणच नाही ना. कोणाला? पहिलं शरीराला, दुसरं शरीर संबंधित नातलगांना फार हौस असते सगळ्यांना. गेला हो, गेला कसा हो? आलाच नाही तर गेला कसा? पण ज्याच्याकडे मृत्यू झाला त्याला हे तत्वज्ञान शिकवत बसवू नका. स्वतःच्या बाबत हे तत्वज्ञान अप्लाय करायचं आहे की माझा म्हणजे आत्म्याचा
या देहाशी संयोगच झालेला नाही तर वियोग होण्याचा प्रश्नच उद्भवत. मी शरीर सोडतो आहे असं वाटण्याचं काय कारण आहे? मी शरीर धरलंच नाही ना. आत्मा शरीरात व्याप्त आहे, लिप्त नाही. मी शरीरात व्याप्त आहे पण मी शरीराशी लिप्त नाही. म्हणजे माझा शरीराशी संयोगच झाला नाही तर माझा शरीराशी वियोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर माझा या शरीराशी वियोग होण्याचा प्रश्न नाही तर या शरीर संबंधित जे नातलग आहे, पती पत्नी पुत्र कन्या एवढेच धरूया, यांच्याशी माझा वियोग कसा होईल? जर माझा त्यांच्याशी संयोग झालेला नाही तर माझा त्यांच्याशी वियोग कसा होईल? डोळ्यातनं टिपूस येण्याची गरज नाही, मन दुःखी होण्याची गरज नाही. असं झालं तर हे समजलं. असं झालं तर समजलं. असं नाही झालं तर मग हे समजलं नाही हो. काय करू डॉक्टर? माझा आजार मला फार त्रास देतो आहे. माझा आजार म्हणजे आजार माझ्यापासून दूर आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तर त्याला घालवायला डॉक्टरकडे गेलो. हा, म्हणजे जे माझं आहे ते मी नाही. आता माझा आजार माझ्या शरीराला वेदना देतो आहे, माझ्या शरीरात वेदना आहे. माझा आजार म्हटल्यामुळे आजाराला घालवायचा आहे आणि माझं शरीर म्हटल्यामुळे मी शरीर नाही ही कल्पना मोडून काढायची. माझा शरीराशी संयोग संबंध होऊ शकत नाही म्हणून माझा शरीराशी वियोग संबंध सुद्धा नाही. जे आजारी असतील त्या लोकांनी लक्षात ठेवा, शरीर ठणकतंय, मी ठणकत नाही. शरीर दुखतंय, मी दुखत नाही. शरीर गत प्राण होत आहे, मी गत प्राण होत नाही. शरीर जात आहे कारण शरीर आलेलं आहे. जे जन्माला आलं आहे ते मरणार आहे. मी आलेलोही नाही आणि मी गेलेलोही नाही म्हणून मी जाणार सुद्धा नाही. मी कसा असेल तर नित्योपलब्धी स्वरूप हम आत्मा, मी आत्मा आहे. इथपर्यंत तयारी करावी लागेल की नाही करावी लागणार? कधी करावी लागेल? याचा अभ्यास करावा लागतो सातत्याने. लक्षात ठेवा, ज्यांनी खूप अभ्यास केला त्यांचा सुद्धा टिकेल की नाही सांगता येत नाही. ज्यांनी थातुरमातुर अभ्यास केला त्यांचा अभ्यास टिकण्याची तर सुतराम शक्यता नाही. काका म्हणतात, वेदांताचा केलेला अभ्यास मृत्यू क्षणी पाला पाचोळ्यासारखा उडून जाण्याची वेळ येते, त्यामुळे आधी टेस्ट करा. काय म्हणतात? आधी टेस्टिंग. आपण गृहस्थाश्रमी लोक आपल्या सगळ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनाविरुद्ध घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माझं अंतःकरण शास्त्र विचाराने आनंदी ठेवता आलं पाहिजे. अविचाराला सुविचाराने कापता आलं पाहिजे. माईक विचाराला ब्रह्म विचाराने मोडून टाकता आलं पाहिजे. कल्पित विचाराला शास्त्रीय विचाराने निस्तनाभूत करता आलं पाहिजे. याची प्रॅक्टिस करावी लागेल. काय करू डॉक्टर, मला खूप त्रास आहे. अरे तुला त्रास आहे म्हणजे कोणाला त्रास आहे? शरीराला की आत्म्याला? असे ज्या वेळेला मी विचार करत राहील तेव्हा
माझा आत्म्याशी संयोग संबंध नाही, हे पक्क होईल आणि मग वियोगाचं दुःख होणार नाही. शरीर जात असताना दुःख होणार नाही. दोन लोकांना दुःख नाही होत. मी आत्मा आहे हे ज्याला कळतं त्याला दुःख होत नाही. घडत अज्ञानी जो असतो त्याला मी जातो आहे हे कळत नाही म्हणून दुःख होत नाही. त्याला शरीराच्या वेदना होत. प्राणी जे असतात त्यांना शारीरिक वेदना होतात. मी जातो आहे, मी येतो आहे, इतकं त्यांचं अंतःकरण विकसितच झालेलं नाही. त्यामुळे त्यांना फक्त अतोनात वेदनांचा त्रास होतो. पण मनुष्याला कळत आहे वेदना देहाच्या ठिकाणी. माझा देहाशी जरा सुद्धा संबंध नाही. म्हणून पहिला झाला संयोग संबंध, दुसऱ्याला म्हणतात समवाय संबंध. जो नित्य संबंध असतो त्याला समवाय संबंध असं म्हणतात. याला काही लोक कार्य कारण संबंध असं सुद्धा म्हणतात. कार्य आणि कारण हे नित्य एकमेकाशी संबंधात असत म्हणून त्याला समवाय शब्द आहे. मृत्तिका ही घटाला कारण आहे, माती ही घटाला कारण आहे, घट हे मातीचं कार्य आहे. त्यामुळे घट या कार्यात माती हे कारण अनुस्यूत आहे म्हणून त्यांचा नित्य संबंध आहे, म्हणून त्याला समवाय संबंध असं म्हणतात. गुण आणि गुणी, बर्फ गारव्याशिवाय राहू शकत नाही, घट मातीशिवाय राहू शकत नाही. जर गारवा काढून टाकला तर बर्फ नाहीसा होतो. बर्फ काढून टाकला तर गारवा नाहीसा होतो. आणि म्हणून यांचा नित्य संबंध आहे. याला गुणगुणी संबंध सुद्धा म्हणतात, याला समवाय संबंध असं म्हणतात. पण ब्रह्माचं अस्तित्व कुठल्याही गुणांवर अवलंबून नाही, गुण निरपेक्ष आहे. हेच त्याचं ऐश्वर आहे, हाच त्याचा मोठेपणा आहे. कार्यकारण संबंध सांगतो. कपडा आणि धागा, सूत सूत आणि कपडा यांचा कार्यकारण संबंध आहे. घट आणि मृत्तिका यांचा कार्यकारण संबंध आहे, याला समवाय संबंध असं म्हणतात. हा काही वेगळा संबंध नाही. सूतापासून कापड बनतं, मृत्तिकेपासून घट बनतो, कार्यकारण संबंध आहे. कापड जाळलं तर सूत जळतं, सूत जाळलं तर कापड जळतं. माठ फोडला तर माती फुटते, माती फोडली तरी माठ फुटतो. आणि यांचा नित्य संबंध आहे, याला समवाय संबंध असं म्हणतात. काही लोक याला कार्यकारण संबंध असं म्हणतात. तिसऱ्या संबंधाचं नाव आहे तादात्म्य संबंध. मॅटर आणि एनर्जी, पदार्थ आणि ऊर्जा एकमेकांचं रूपांतर एकमेकांमध्ये होतं. एनर्जी गेट्स कन्वर्टेड इंटू मॅटर, मॅटर गेट्स कन्वर्टेड इंटू एनर्जी. ब्रह्म जगतामध्ये बदललेलं नाही, जगताचं कन्व्हर्शन ब्रह्मामध्ये होत नाही. म्हणून यांचा तादात्म्य संबंध नाही, नाही आणि नाही. आता ब्रह्मापासून भूत बनली म्हणजे मग भूतामध्ये ब्रह्म आहे की नाही? हो, तुम्ही म्हणाल हो, पण शास्त्र सांगतं ब्रह्मापासून भूत बनलेली नाहीत, न चमस्तानी भूत आहे. माझ्यामध्ये भूत नाहीत म्हणजे आम्ही लोक नाही. मग जर नाही
तर मग आम्हाला तर जाणवून राहिलं, तुम्ही तर नाही असं म्हणता, खरं काय? जगाची एवढी लोकसंख्या वाढते, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, मग तेवढं ब्रह्म वाढलं का? नाही. मग ब्रह्मापासून जगत निर्माण झालं का? लोखंड आणि अग्नी यांचा संपर्क आला तर अग्नीचा गोळा लाल होतो. अग्नीला घण मारले तर लोखंडाला लागतात. तादात्म्य संबंध. लोखंड उष्ण होतं, तादात्म्य पावलाय अग्नी त्याच्या. पण जगताला जर आपण मोडलं तोडलं तर ब्रह्म तोडत मोडत नाही. म्हणून जगत आणि ब्रह्म यांचा तादात्म्य संबंध नाही. म्हणून प्रलय झाला तरी ब्रह्म नाश पावत नाही. म्हणून ब्रह्माचा आणि माझा अध्यासिक संबंध आहे. अध्यासिक शब्दाचा अर्थ कल्पित असा होतो. आध्यात्मिक शब्दाचा अर्थ आभासिक होता. अध्यासिक याचा अर्थ भ्रमात्मक असा सुद्धा होता. तप्त जमिनीवर दुपारी माध्यान्नाच्या वेळी सूर्याचं किरण पडत असतं आणि त्यामुळे तिथे पाणी आहे असं वाटतं. चमचम चमकते ती जमीन, असं वाटतं की पाणी आहे. आणि पाणी प्यायला हरिण त्याच्या मागे तहानेलं हरिण धावतं. म्हणजे जमिनीचा आणि पाण्याचा कुठलाही संबंध नसताना तिथे पाणी आहे असं वाटतं. याला अध्यासिक संबंध असं म्हणतात. म्हणून ऐश्वर्यवान ब्रह्म आणि जगत यांच्यामध्ये कुठलाही सारखेपणा नाही. तरीही मायेच्या निमित्ताने ते अध्यासिक कल्पित भ्रमात्मक आभासिक संबंध आहे असं वाटतं. म्हणून मायेवर जगताचा भास आहे. समजायला कठीण आहे, समजायला तसं फार कठीण नाही, बसायला कठीण आहे. आत्म्यावर देहाचा भास आहे. मायेचा स्वीकार करावाच लागतो, त्याशिवाय जगताची संगती लावून दाखवता येत नाही. म्हणून आत्मनः आकाशः संभूतः. अद्वैताची सिद्धी त्याशिवाय होऊ शकत नाही. मग आता वस्तूवर नाम आणि रूप आरोपित केलं जातं आणि वास्तविक तसं ते नसतं. वस्तूचा अध्यास होतो. ज्या वस्तूचा अध्यास होतो त्या वस्तूला अध्यस्त असं म्हणतात. आणि ज्याच्यावर अध्यास होतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. थोडा हा विषय पुन्हा पुन्हा चगळू. दोरीवर मंदांधकारात सर्प आहे असं वाटतं. म्हणजे सर्प आहे हा अध्यास झाला. सर्प हा अध्यस्थ झाला. अध्यास व्हायला काहीतरी लागतं की नाही. सर्प हा अध्यस्त झाला आणि अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते. म्हणून रज्जू हे अधिष्ठान झालं. आता रज्जू या अधिष्ठानावर अध्यस्त सर्पाचा अध्यास झाला. म्हणजे साप आहे असं वाटलं, मला भीती वाटली. आता भीती वाटली म्हणजे अध्यास झाला.
साप दिसला म्हणजे अध्यास नाही झाला. सापासारखं असू शकतं असं वाटतं, सापच नाही वाटलं की अध्यास झाला. अध्यस्थाचं परिवर्तन अध्यासामध्ये होतं. पण अध्यस्थातून अधिष्ठानाकडे विचार करता येतो, अध्यासामधून अधिष्ठानाकडे जात नाही. माणूस अध्यासामधून कल्पनेत चालला जातो. म्हणून दृश्य जगत नाम मात्र आहे, त्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसते. अज्ञानाचा ध्वंस झाला, टॉर्च आणला, पाहिलं, अरे साप नाही, दोरी आहे. आता ती दोरी हातात घेतली तरी काही होत नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः कठोपनिषद. आता सर्पाचा अध्यास झालाय. अध्यस्थावरून अधिष्ठानाचा विचार करतायत, देहावरून आत्म्याचा विचार करतायत, जगतावरून ब्रह्माचा विचार करता येतो. पण ब्रह्मावरून जगताचा विचार करता येत नाही. म्हणून नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम भूत ब्रह्मच भूतस्थो. मी सगळ्यांचं पोषण करतो, तरीही मी सगळ्यांना उत्पन्न करणारा आहे. ममात्मा भूत भावना. माझ्यामुळे हे सगळे भूत निर्माण झाले. ममात्मा भूत भावना. आणि म्हणून रज्जूकडून सर्पाकडे नाही पाहता येत, पण सर्पाकडून रज्जूकडे पाहता येतं. ब्रह्मतत्वाकडून जगताकडे नाही पाहता येत, पण जगताकडून ब्रह्मतत्वाकडे पाहता येत. जगताकडून ब्रह्मतत्वाकडे पाहणं याला साधना म्हणतात. आणि हे जगत सत्य नाही असा विचार करत करत जेव्हा ब्रह्मतत्व सत्य आहे हे कळतं, याला व्यतिरेकी साधना असं म्हणतात. आणि व्यतिरेकी साधनेचा अनुभव आल्यानंतर मग सर्वम खलु इदम ब्रह्म, मग सर्वम खलु इदम ब्रह्म. आता सर्व हे जे पद आहे हे जगताच्या संदर्भात वापरलं आहे, आणि ब्रह्म अपवादाच्या संदर्भात वापरलं आहे. म्हणून सर्वम खलु इदम ब्रह्म हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे, स्वरूप लक्षण नाही. स्वरूप लक्षण झालंच नाही हो जग. जन्माद्यस्य यतः. आम्हाला पसेल असा ईश्वर कारणवाद आहे, आम्हाला पसेल असा मायावाद आहे, ज्याला विवर्तवाद असं म्हणतात. दृश्य जगात त्याच्यामध्ये अस्तित्व गृहीत धरलाय, त्याला अध्यारोप असं. बरं, तुला वाटतंय ना जग आहे, हो बरोबर. तुला वाटतंय ना तुझा देह आहे, देह नाहीये, तुला पटत नाही ना, चल देह आहे, पुढे बोल. मग तो देह खरा आहे का सांग. गर्भामध्ये लहान होता, बाहेर आल्यावर मोठा झाला, तरुणपणे अजून मोठा झाला. हा वाढता देह गर्भातला खरा, शिशु अवस्थेतला खरा, की तारुण्य अवस्थेतला खरा, की जात असलेला खरा. आता विचार कर. गृहीत कृत्य पहिल्यांदा धरून टाकायचं, x इज इक्वल टू 5 आणि गणित करायचं, आणि मग x ची खरी किंमत निघते. चल गृहीत तत्व. म्हणून याला म्हणतात अध्यारोप अपवादाकडे घेऊन जाणं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. अध्यारोपाकडून अपवादाकडे जायचंय. जो प्रपंचच नाही त्याचा प्रपंच थोड्या वेळ गृहीत धरायचा आहे. सर्पाकडून रज्जूकडे पाहता येतं,
रज्जूकडून सर्पाकडे नाही पाहता येत. देहाकडून ब्रह्माकडे, आत्म्याकडे पाहता येतं. जगताकडून ब्रह्माकडे पाहता येतं. सर्पाला अस्तित्व नाही हे लवकरच लक्षात येतं. दोरीशिवाय सर्प अस्तित्वातच येऊ शकत नाही हे कळतं. आणि मग ऐश्वर्य असलेलं निर्गुण, निराकार, निरवयव, अमर्याद असं ब्रह्म आहे हे लक्षात येतं. त्याचा अनित्य, मिथ्या असा जगताशी कल्पित संबंध आहे असं लक्षात येतं. हे एकदा कळलं याला ऐश्वर्य योग असं म्हणतात. नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम भूत भृन्नच भूत असतो ममात्वा भूत भावना. आता ते म्हणतात की मी सर्वांचं पोषण करणारा असूनही त्यांच्यामध्ये नाही, आणि मी सर्वांना उत्पन्न करणारा पण आहे. उत्पत्तीही कल्पित आहे आणि पोषणही कल्पितच आहे. लहान मुलांचा खेळ जसा कल्पनेचा असतो. खोपा करतात, खोप्यात खूप वेळ खेळतात. खेळणं झालं की त्या खोप्यावर उड्या मारतात. जेवढ्या आनंदाने खोपा केला होता तेवढ्याच आनंदाने तो खोपा मोडतात. जोर आणि ओरडत आनंदाचा एल्गार करत येतात. मोठी ललकार असते आनंदाची. खोपाही करताना आनंदात दडलेले असतात, खोपा मोडतानाही आनंदात. तसे ब्रह्म, शक्ती, ईश्वर, जीव आणि जगत यातलं ब्रह्म फक्त स्वयंप्रकाशमान आहे आणि बाकी सगळं कल्पित आहे. माझा माझ्या देहाशी असलेला संबंध कल्पित, माझा माझ्या नातलगांशी असलेला संबंध कल्पित. नातलगांकडे कार्यक्रमाला जा, तुमच्यासारखा चांगला कोणी नाही. नातलगांकडे जाऊ नका, अरे फार खोडा, तुझ्यासारखं वाईट कोणी नाही. एका कार्यक्रमाला जाणे आणि न जाण्याने चांगलं आणि वाईट पण ठरतं. इतकं फिकल, इतकं तकलादू नातं आहे. वर्षानुवर्ष चालत आलेलं जे नातं आहे ते एका क्षणात चांगलं आणि वांगल्यामध्ये बदलतं. काय आला नाही, काय आला, आपल्याकडे आला बरं, फार चांगला आहे. त्याच्यासारखं अध्यात्म कोणाचं नाही. आपल्याकडे आला नाही, हे काय अध्यात्म म्हणतात? अरे छे, एका मिनिटात तुमचं गडबोळ करून टाकतात. नुसत्या येण्या आणि न येण्यावर जे नातं अवलंबून आहे ते खरं असेल का हो? म्हणून नातलगांना नात्यातले म्हणतात. हे कशातले? नात्यातले. ते आत्मस्वरूपातले नसतात, कल्पित संबंधातले असतात. म्हणून हे माझे नात्यातले आहे म्हणतात. ना त्यातले. सगळ्यांना असं वाटतं आमचे नातलग म्हणजे मोठे चॅप्टर, मोठे कार्टून, पण आपण त्यांचे नातलगच आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण हे कसे आहोत तसेच आहोत, काही वेगळे नाही. मग चांगला रस्ता काय आहे? त्यांचं चिंतनच थांबवून द्यायचं. ते तुम्हाला चांगलं म्हणत असतील तरी त्यांचं चिंतन नाही करायचं. ते तुम्हाला वांगलं म्हणत असतील तरी त्यांचं चिंतन नाही करायचं. त्यांनी तुम्हाला अक्षत पाठवली तरी त्यांचं चिंतन नाही करायचं. त्यांनी तुम्हाला पत्रिकाही नाही पाठवली तरी त्यांचं चिंतन नाही करायचं. ना त्यातले. समर्थ नेहमी म्हणतात नातलगामध्ये महंती करू नका. दासबोधात सांगितलंय. त्यांना नाही पटत. गावातल्या लोकांना नसते पटत. तुलसीदासाला भिक्षा मागायला सांगितली, ते म्हणे तुलस्या, हा तुलस्या एवढं पाहिला होता, याला काय? म्हणजे तुलसीदासांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं, पण यांच्यासाठी तो तुळशीच होता. ना त्यातले. माझा आणि जगाचा
संबंध नात्यातला संबंध आहे. नात्यातले जग माझ्यामध्ये नाही. मी जगात आहे, जग माझ्यात नाही आहे. मी नातलगात आहे. ते म्हणतात हा आमचं नातलग आहे, पण मी त्यांचं चिंतन करत नाही बसायचं. आवडलं नाही तरी आवडून घ्यावं लागेल. आणि 4 प्रकारचे संबंध आहेत. संयोग संबंध, समवाय संबंध, तादात्म्य संबंध आणि ऐतिहासिक संबंध. यातला माझा आणि देहाचा, आत्म्याचा आणि देहाचा, ब्रह्माचा आणि जगताचा ऐतिहासिक संबंध आहे. कल्पित संबंध आहे म्हणून दुःख होण्याचं कारण नाही. संयोग नाही म्हणून वियोग नाही. तादात्म्य नाही म्हणून तटातूट नाही. एकमेकाशी गुंतलेले नाही म्हणून सुटण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला मी विचार करेल तेव्हा हा श्लोक मला समजणार आहे. हा श्लोक उमजणं फार महत्वाचं आहे. ऐश्वर्य आहे. श्लोक क्रमांक 4 ते 10 ऐश्वर्य योग सांगितला आहे. ह्याच्यावर चिंतन करूया आणि पुढचा श्लोक आपण उद्या बघू. शक्य झालं तर पुन्हा याच्यावर थोडं चिंतन करू आणि मग पुढचा श्लोक उद्या बघू. आज आपण थांबतो. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रीकांतजी रामकृष्ण. थोड्यात भेटलेच नव्हते. आम्ही जरा रामकृष्ण हरी सर.